नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 9 जुलै 2020च्या चालू घडामोडी बघणार आहोत. आणि डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. तर बघूयात 9 जुलै 2020च्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. कुलभूषण जाधव यांची जी काही मृत्यूदंडाची फेरविचार याचिका आहे त्याला त्यांनी नकार दिलेला आहे, असा पाकिस्तानने दावा केलेला आहे. भारत सरकारचं कुठलंही अधिकृत स्टेटमेंट याच्यावर नाही आहे. भारताला अद्याप त्यांनी प्राथमिक माहिती अहवाल जो काही असतो तो पाकिस्तानने दिलेला नाही आहे. तर एकंदरच इंटरनॅशनल कोड जे काही आहे, तर आपण दोन्ही कोर्टचं लेक्चर पण घेतलेलं आहे बघा. इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आणि इंटरनॅशनल कोर्ट, आंतरराष्ट्रीय न्यायालय, त्याच्यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण कुलभूषण जाधव यांची जी केस आहे ती आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संबंधित आहे. आणि हेरगिरी आणि दहशतवादी कारवायांमध्ये सामील असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवून पाकिस्तानने त्यांना अटक केली होती आणि मृत्यूदंडाची शिक्षा दिली होती. आणि यांना जी अटक झाली होती ती 3 मार्च 2016मध्ये अटक झाली होती. आणि नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी होती की एप्रिल 2017 म्हणजे लगेचच त्यांनी यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. नंतर मग भारताचे जे वकील होते, ख्यातनाम वकील हरीश साळवे, यांनी त्यांची बाजू मांडली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात आपण दाद मागितली होती. तर हे सगळं जे काही प्रकरण आहे याच्यामध्ये आपण प्रयत्नरत आहोत की कुलभूषण जाधव हे सुखरूप भारतामध्ये परत यावेत. तर बघूयात आपण. पाकिस्तानने दहशतवादाच्या आरोपांवर आत्मपरीक्षण करावं असं भारताने म्हटलेलं आहे. संयुक्त राष्ट्राचा एक वेब संवाद होता, त्या वेब संवादाचं नाव जे आहे दी ग्लोबल स्कर्च ऑफ टेररिझम असेसमेंट ऑफ हाय रिस्क थ्रेट अँड ट्रेंड्स. आता कसं असतं की ह्या अशा टाईपचे जर गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर ह्या तुम्हाला एसेमध्ये वापरता येतात किंवा एक्झाम्पल म्हणून तुम्ही केस स्टडी म्हणून वापरू शकता. तर हे अशी एक्झाम्पल्स थोडे बाजूला काढून ठेवायचे. तर ते एक महत्त्वाचं आहे. म्हणजे एकीकडं करोना आणि त्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु त्याच वेळेस दहशतवाद आहे आणि त्या सगळ्या गोष्टी, म्हणजे बाकीचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसेच आहेत. त्याच्यामध्ये एका प्रश्नाची भर करोनामुळं पडली, पण त्यातल्या त्यात आपली जर चर्चा आणि त्या सगळ्या गोष्टी चालू आहेत संयुक्त राष्ट्रामध्ये, तर त्याच्यामध्ये हे एक महत्त्वाचं आहे की दहशतवाद, मग सीमेपलीकडचा दहशतवाद असेल, त्याच्यानंतर लष्करी आर्थिक सहाय्य पुरवतो पाकिस्तान त्या सगळ्या गोष्टींसाठी, तर हे भारताने वारंवार समोर ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर जम्मू काश्मीरचा जो काही विशेष दर्जा आपण काढून घेतला त्याच्यावर पाकिस्तान अपप्रचार करतोय. भारताची नेमकी भूमिका पाकिस्तानबद्दल काय आहे ते आपल्याला याच्यातून लक्षात येतं. त्याच्यानंतर आता भविष्य निर्वाहातील सवलतीत मुदतवाढ. आता हे करोना काळातील विविध योजना आणखीन 3 महिने पुढे जातील. आता ह्या न्यूज तेवढ्याशा एवढ्या महत्त्वाच्या नाही आहेत, कारण जोपर्यंत हे एक अर्थव्यवस्था सगळी सुरळीत होत नाही आणि कोविड-19चं जे काही सगळं चालू आहे, तर ह्या ज्या योजना असतील त्यांचं जे काही मुदतवाढ होत राहील. त्याच्यामुळे अशा न्यूज ज्या आहेत ते फायनल एकदा की बाबा करोना संपल्यानंतर कुठल्या योजनेला किती एक्सटेन्शन मिळालं, काय मिळालं ते आपण बघूयात. त्याच्यानंतर संयुक्त राष्ट्र आणि पर्यावरण. तर आजचं जे काही कुतूहल आहे याच्यातल्या जवळपास सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत, कारण त्या तुम्ही याच्यामध्ये वाचलेल्या असतात आणि काही गोष्टी ऑलरेडी आपल्या लेक्चर्समध्ये आधी झालेल्या आहेत. संयुक्त राष्ट्र 1945 साली अमेरिका, भारत, इंग्लंड अशा एकूण 51 देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्राची, युनायटेड नेशनची स्थापना केली होती. सो युनायटेड नेशन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचे जे काही आपले लेक्चर्स आहेत त्याच्यात आपण ह्या गोष्टी बघितल्या होत्या. पण भारत हा युनायटेड नेशनचा संस्थापक देश आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 51 देश होते एकदम. आता बघा, काल 2013च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेतल्या सामान्य विज्ञानाचं विश्लेषण आपण केलं. तिच्या DDTवर प्रश्न होता बा. तर DDTचा हा प्रश्न जो आहे तुम्हाला DDTवर सरळ सरळ एन्व्हायरमेंटच्या बुकमध्ये सुद्धा टॉपिक मिळतो DDTचा. तर हे फार म्हणजे गाजलेलं प्रकरण आहे DDT. आणि तिच्यामध्ये हिच्यात तेच दिलेलं आहे की जंगलात फिरणाऱ्या सैनिकांचे डास आणि इतर चावणाऱ्या कीटकांपासून फैलावल्या जाणाऱ्या रोगजंतूपासून संरक्षण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर DDTचा युद्धाच्या वेळेस सुद्धा वापर केला गेला होता. आणि युद्ध संपल्यानंतर शेतातली जी कीड आहे तिचा नाश करण्यासाठी DDT वापरलं गेलेलं आहे. 1950च्या दशकामध्ये DDTचा स्थानिक पशुपक्षी आणि एकूणच सजीवांवर गंभीर आणि घातक परिणाम दिसायला लागले. आणि राशेल कार्सन यांनी एक पुस्तक मग समोर आणलं होतं. तर त्या पुस्तकाचं नाव होतं सायलेंट स्प्रिंग.
हे आपण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला जर आठवत असेल, तुम्ही जर रेग्युलर प्रॉपर लेक्चर बघितलं तर ते मुद्दे बरेचसे कव्हर झालेले असतात बा आधी. तर हे तिच्यात होतं सायलेंट स्प्रिंग. आणि या पुस्तकाने 1962 प्रकाशित झाल्यानंतर अख्ख्या जगात खळबळ माजवली होती की DDTचे इम्पॅक्ट काय आणि पर्यावरणाचं महत्त्व काय हे सगळं याच्यात होतं. त्याच्यानंतर 1968 स्वीडनमध्ये आम्लपर्जन्य झालं होतं. आम्लपर्जन्य ॲसिड रेन. ॲसिड रेनसाठी जे महत्त्वाचं घटक आहेत तिच्यामध्ये जे काही आहे सल्फर डायऑक्साईड जे आहे तर ते समोर आलं होतं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा होता. तर 1968 स्वीडनमध्ये झालेलं ॲसिड रेन जी आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मग ह्या सगळ्या याच्यामुळे 1972 5 जून ते 16 जून दरम्यान मानव आणि पर्यावरण अशी मध्यवर्ती संकल्पना समोर घेऊन स्वीडनमध्ये स्टॉकहोम या शहरामध्ये एक जागतिक परिषद भरवली गेली आणि 130 देश त्याला होते. तर इथून मग सगळं जे काही आहे की एन्व्हायरमेंट संबंधी जागतिक स्तरावर काहीतरी करायचं आहे तर ते या 1972 पासून पुढं सुरू होतं. तर त्याच्यामुळे ही जी काही परिषद आहे ती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे आणि याचे रेफरन्स काही दिवसांपूर्वी आले होते. आता बघा उलट्या प्रवाहाचं आव्हान. तर हे लोकसत्तामध्ये आलेलं आहे. हे काय प्रकरण आहे उलट्या प्रवाहाचं आव्हान? आता बघा या कोविड-19मुळे बऱ्याचशा देशांमधले जे काही आपले नागरिक आहेत तिथं काम करत होते ते भारतात मायदेशी परतले आहेत. काही लोकांचे जॉब्स गेलेले आहेत. अमेरिकेने जो निर्णय घेतलेला आहे की जे ऑनलाईन क्लासेस चालू आहे त्या विद्यापीठात त्यांनी घरी जावं. तर हा सगळा जो इश्यू आहे तर याच्यामध्ये परदेशात स्थलांतरित नोकरदार असतील किंवा परदेशामधले जे काही भारतीय विद्यार्थी असतील तिच्यामध्ये एक सुप्त शक्ती सामावलेली आहे. म्हणजे सॉफ्ट पॉवर जे आहे तर भारताच्याबद्दल असं एक टिपिकली म्हटलं जातं की भारताच्या बाबतीमध्ये योग, आयुर्वेद आणि बॉलिवूड ह्या 3 गोष्टी. ओके, म्हणजे योग, आयुर्वेद आणि बॉलिवूड या 3 गोष्टी ज्या आहेत तर ती भारताची सॉफ्ट पॉवर आहे ना. पिक्चर पण बाहेर मोठ्या प्रमाणात बघितले जातात. परंतु याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे की ह्युमन रिसोर्स. आज आपला जो स्किल्ड ह्युमन रिसोर्स आहे जो कुवेतसारख्या देशात, आखाती देशांमध्ये, अमेरिकेत काम करतोय, तर ह्या सगळ्या याच्यामध्ये ही लोक जर परत यायला लागली तर मग उलटा जो प्रवाह असणार आहे त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? म्हणजे जे स्किल त्या लोकांकडे आहे त्या स्किलचा जॉब आपण त्यांना देऊ शकतो का? म्हणजे हा एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. अमेरिकेमध्ये MS वगैरे करतात बघा, इंजिनिअरिंगची बरेचसे लोक जात असतात तिकडं आणि तिच्यातले बहुतांशी लोक हे US मध्ये जॉब करायला लागतात. भारतात फार क्वचित लोक येतात. त्याचं रिझन काय आहे की एकतर त्यांनी ह्या सगळ्या शिक्षणासाठी जे काही लोन वगैरे घेतलेलं आहे त्या लोनच्या बाबतीमध्ये मग तिथं जी काही त्यांना ट्रीटमेंट मिळणार आहे मग ती आर्थिक असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी तर ती भारतात येते का? भारतात एवढ्या मोठ्या पगाराची नोकरी मिळते का MS करून आलेल्यांना? म्हणजे हा काय ना की हा जो उलटा प्रवाह आहे हा ऑलरेडी आपल्याला आजपर्यंत झेपलेलाच नाही आहे. आणि त्याच्यामुळे इतकं स्किल्ड असणारे, इतके शिकलेले की ती लोक भारताच्या अर्थव्यवस्थेत सामावून घेतली जाऊ शकतील का? किंवा हे जे विद्यार्थी आहेत तर जे विद्यार्थी परत येतील तर आपल्या विद्यापीठांमध्ये त्यांना सामावून घेणं आणि त्यासंबंधी गोष्टी वर्क करणं. म्हणजे H1B विसाधारकांची जर तुम्ही एकंदर संख्या बघितली तर ती 5,83,000 आहे. आणि म्हणजे जवळपास 6 लाख लोक. हे फक्त आपण अमेरिकेबद्दल बोलतोय. अमेरिकेमध्ये शिकणारे विद्यार्थीसुद्धा आपण बघितले 2017-18 2 लाखाच्या वर आकडा आहे. मग हे सगळे विद्यार्थी आणि याचा अर्थ असा नाही की त्यांचं आता ऑनलाईन शिक्षण तिथं चालू असणार आहे. पण एक मुद्दा असा आहे की तिथं राहून शिकल्यानंतर जे तिथले तुमचे कॉन्टॅक्ट्स होतात तिथं तुम्ही जॉब करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की तिथून जो पैसा भारतामध्ये ते पाठवतात तो पण एक महत्त्वाची गोष्ट. त्याच्यासाठी कुठली टर्म आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जो पैसा भारतीय जे काही आहे विदेशामध्ये काम करतात आणि ते तिकडून कमवलेला पैसा भारतात पाठवला याला काय म्हटलं जातं? आणि हे करणारा म्हणजे तिच्यातून जास्तीत जास्त पैसे कमवणारा भारत जगातला 1 नंबरचा देश आहे. मग हा सगळा जो काही उलटा प्रवाह आहे त्या प्रवाहाचं एक मोठं आव्हान आपल्यासमोर आहे. या आशयाचा हा लेख आहे. त्याच्यानंतर KP केशवा मेनन. आता KP केशवा मेनन इतिहासाच्या सोशो रिलिजियसमध्ये तुम्हाला सापडेल. जे काही दक्षिण भारतामध्ये सगळ्या जे काही चळवळी झालेल्या आहेत सोशो रिलिजियस सामाजिक धार्मिक चळवळी तर तिच्यामध्ये तुम्हाला KP केशवांचा रेफरन्स मिळतो. त्याच्यानंतर मलबार रिबेलियन संबंधीचे त्यांचे अकाउंट जे आहेत. एक बघा मलबारचा जो काही रिवोल्ट आहे उठाव आहे तो 1921 झाला होता. आता 2020 आहे जवळपास. म्हणजे पुढच्या वर्षी हे 100 वर्ष याला पूर्ण होत आहेत. आणि त्याच्यामुळे तोही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि KP केशवा यांचे रेफरन्सेस तुम्ही बघणं गरजेचं आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा इंटरव्ह्यू द हिंदूमध्ये आलेला आहे.
पॉलिसी मेकर्स मस्ट रिअलाइज दॅट पॅन्डेमिक इज स्टील इन अर्ली स्टेज इन इंडिया. तर यांनी जे सांगितलेलं आहे, आता हे जागतिक ग्लोबल हेल्थ एक्सपर्ट आहेत है ना, आरोग्यासंबंधीचे तज्ज्ञ, आणि यांनी ही गोष्ट सांगितलेली आहे की एकंदरच ह्या सगळ्या याच्यामध्ये अजूनसुद्धा कोविड-19 हा अर्ली स्टेजमध्ये आहे भारतामध्ये. त्याचं रिझन असं आहे की अजून पण जे काही आहे भारतामध्ये, तुम्ही आकडा कितीचा दाखवताय तर 7 लाख लोक पॉझिटिव्ह असल्याचं किंवा तेवढ्या लोकांना संक्रमण झाल्याचं आपण म्हणतोय. हा जो आकडा आहे एकंदरच भारताची लोकसंख्या आणि त्याचं जे काही प्रपोर्शन आहे, म्हणजे हे सगळं कर्व जो आहे हा कर्व कधी टर्न करू शकतो आपण, तर मॅक्झिमम लोकांना ज्या वेळेस इन्फेक्शन होतं आणि त्याच्यामधून तो कर्व टर्न होत जातो, किंवा त्याच्यासाठी खूप ॲप्रोप्रिएट गोष्टी करणं फार गरजेचं असतं. म्हणजे फक्त टेस्ट करणं, त्याच्या बियॉन्ड आपण गेलं पाहिजे. रशियाने जवळपास 20 मिलियन टेस्ट केल्या, US ने 40 मिलियन टेस्ट केल्या, मग भारत इतका मागे काय आहे? त्याच्या सगळ्या गोष्टींचा जो काही उहापोह आहे तो हिच्यामध्ये आहे. आणि हिच्यात त्यांनी एवढं क्लिअर केलेलं आहे की अजूनही पॅन्डेमिक जे आहे तो अर्ली स्टेजमध्ये आहे भारतामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ह्या केसमध्ये जर गोष्टी प्रॉपरली वर्क झाल्या नाहीत तर त्या केसमध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि है ना पुढं काय वाढवून ठेवलं आहे आपल्यासाठी ते थोडं भयानक असू शकतं. ओके. त्याच्यानंतर समुद्र सेतू आपण बघितलं होतं बघा. समुद्र सेतू संबंधी आपण सेपरेट लेक्चर घेतलेलं आहे. समुद्र सेतू जे आहे तर नेव्हीने कन्क्लूड केलेलं आहे आता, म्हणजे थांबवलेलं आहे, सगळं काम झालं आहे. जवळपास 55 दिवसाचं मिशन, 3,992 लोकांना परत आणलेलं आहे माघारी. ऑपरेशन समुद्र सेतू जे आहे ते नेव्हीने 5 मेला सुरू केलं होतं बघा, आणि 55 दिवसांनंतर ते आता संपलेलं आहे. आता हिच्यामध्ये जे होतं की INS जलाश्वतीच्यामध्ये होतं बघा, त्याच्यानंतर INS ऐरावत, शार्दूल, मगर यांनी तिच्यात पार्टिसिपेट केलं होतं, आणि 55 दिवसानंतर जे आहे तर हे थांबलेलं आहे. आणि जवळपास 23,000 किलोमीटरचा सगळा प्रवास जाणं येणं आता त्या सगळ्या दिवसातला तो झालेला आहे. तर ते एक लक्षात ठेवा. ऑपरेशन समुद्र सेतू आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. 40 वर्षांपूर्वी काही जे स्टार्स होते, म्हणजे तारे जे होते ते स्पॉट केले गेले होते मिल्की वेमध्ये, की जे लिथियम रिच होते. हे त्याच्या संबंधीचा फोटो आहे बघा, की लिथियम रिच असणारे जे काही तारे आहेत 40 वर्षापूर्वी. आता 40 वर्षापूर्वीची जी काही थेरी होती आणि आज त्याच्यात झालेलं संशोधन, ज्याच्यामध्ये भारतीय शास्त्रज्ञ जे आहेत डॉक्टर रेड्डी अँड टीम, त्यांचं पण महत्त्वाचं योगदान आहे. अंटिल नाऊ आतापर्यंत काय विचार होता की इट इज बिलीव्ड दॅट ओनली 1% ऑफ जायंट्स आर लिथियम रिच. फक्त 1% जे मोठे तारे होते ते लिथियम रिच असतात, जायंट्स जे आहेत, असं मानलं जायचं. आता हिच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे आताच्या रिसर्चमधून, की स्टार ज्या वेळेस इव्हॉल्व व्हायला सुरू होतो, रेड जायंट स्टेज, म्हणजे स्टारच्या ज्या स्टेजेस आहेत है ना एक्सप्लोड होईपर्यंतच्या, तर रेड जायंट स्टेज जी असते तिथून त्याच्या पुढून ते रेड क्लम स्टेजपर्यंत जाईपर्यंत हेलियम जे असतं तिच्यातलं ते मोठ्या प्रमाणावर लिथियमची निर्मिती करतं. आणि त्याचं जे लोअर लिमिट असतं हेलियम अबाउडनचं, आणि त्याला लिथियम रिच असं म्हटलं जातं, जवळपास 250 पट जास्त ते होतं. तर एकंदर एवढं आहे की आत्ताच्या याच्यानुसार हेलियम फ्लॅश जे असतं तर ते रेड जायंट स्टेजपासून रेड क्लम स्टेजला तारा जेव्हा जातो तर ते लिथियम मोठ्या प्रमाणात तिच्यात प्रोड्यूस करतं. म्हणजे याचा अर्थ आधी जे मानलं जात होतं की फक्त 1% जायंट्स जे आहेत, मोठे जे आहेत तारे, तिच्यातच लिथियम आहे, तसं नाही आहे. तर हे अशा पद्धतीने लिथियम मोठ्या प्रमाणावर होत असतं. तर एकंदरीत म्हणजे, आणि ते पण एक आहे की स्टार्स आणि त्याचे जे काही प्लॅनेट्स आहे, म्हणजे सूर्यापेक्षा जास्त जे लिथियम आहे ते पृथ्वीत आहे वगैरे वगैरे. तर ही सगळी जी काही अंडरस्टँडिंग आणि ही ब्रांच जी आहे ती न्यूक्लिओ सिंथेसिस, ओके, याच्याशी संबंधित आहे. तर न्यूक्लिओ सिंथेसिस इन स्टार्स, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, 3 संस्था ज्या आहेत त्याच्या तपासासाठी केंद्राची आंतर मंत्रालयीन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. या 3 संस्था कुठल्या आहेत तर या 3 संस्था सोनिया गांधी अध्यक्ष असलेल्या संस्था आहे, गांधी परिवाराशी संबंधित आहेत. राजीव गांधी फाउंडेशन 1991, राजीव गांधी धर्मादाय संस्था 2002, इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट. तर ह्या 3 आहेत. राजीव गांधी फाउंडेशन 1991मध्ये स्थापन झालं आहे, राजीव गांधी धर्मादाय संस्था 2002मध्ये. तुम्हाला हे वर्ष कोणी विचारणार नाही. आता हे 3 ज्या काही संस्था आहेत
यांनी कायद्यातले 3 कायद्यांच्या तरतुदीचा भंग केलेला आहे असं गृह मंत्रालयाने म्हटलेलं आहे. आता कुठले होते हे कायदे? आर्थिक गैरव्यवहाराविरोधीचा कायदा, प्राप्तिकर कायदा, परदेशी देणग्यांसंबंधी नियंत्रण कायदा. आता एकंदरच याच्यावर पण जी चर्चा चालू आहे, डिबेट चालू आहे की आता सध्या चीनच्या बाबतीमध्ये जे काही टीका टिप्पणी काँग्रेसकडून झालेली आहे गव्हर्नमेंटवर, त्यामुळं हा निर्णय घेतला गेला. म्हणजेच पॉलिटिकल मोटिव्हनी हे सगळं झालेलं आहे असं म्हटलं जात आहे. आता ऑबियसली जर या सगळ्या याच्यामध्ये म्हणजे पेपरला आज हेही आलेलं आहे की या संस्थांना चीनमधून किती देणगी आली, इकडून किती आली, तिकडून किती आली, तर ही काही आज आलेलं नाही आहे, ही एवढ्या दिवसांपासून येते. मग तेवढे दिवस तुम्ही झोपला होता का? हा बेसिक प्रश्न आहे. आपल्याला पक्षाशी काही घेणं देणं नाही. जर कुठं कायद्याचं उल्लंघन होत असेल तर त्याच वेळेस तिच्यावर ॲक्शन झाली पाहिजे, है ना. म्हणजे कुठलेही जे निर्णय असतील गव्हर्नमेंटचे ते राजकारणाच्या याच्यातून प्रेरित नसावेत, एवढा साधा सरळ संबंध आहे. पक्ष कुठलेही असू देत, है ना. हे फार क्लिअरली झालेलं आहे. तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स इंडियाज म्हणजे पोस्ट इंडिपेंडन्स हिस्ट्री बघा भारताची, तिच्यामध्ये आपल्याला कळतं की सगळे जे काही 356चा गैरवापर कसा झालेला आहे. मग त्या सगळ्या बेसिक गोष्टी इथे येतात की गुड गव्हर्नन्सचं एक्झाम्पल आहे काय है ना. जर 3 कायद्यातल्या तरतुदीचा भंग होत होता तर तो लगेच आजच्या आज नाही झालेला, तो कितीतरी दिवसांपासून झाला असेल. मग तोपर्यंत आपण ॲक्शन का नाही घेतली? तर हे बेसिक प्रश्न असतात. आणि म्हणूनच माधव गोडबोलेंचं जे काही पुस्तक आहे, स्टेटमेंट आहे की गुड गव्हर्नन्स वॉज नेव्हर ऑन इंडियाज रडार, ते खूप महत्त्वाचं ठरतं आजच्या डेटमध्ये. आंतरमंत्रालयीन समितीचे अध्यक्ष सक्तवसुली संचालनालयाचे प्रमुख आहेत. तर बघा, सक्तवसुली संचालनालय इन्फोर्समेंट जे काय आहे, ईडी डायरेक्टोरेट, त्याच्या संबंधी पण सेपरेट लेक्चर आपण घेतलं होतं, त्याच्यावर प्रश्न अपेक्षित आहे, तर ते लक्षात ठेवा. पुढचं बघा, CBSE अभ्यासक्रमात 30% कपात झाली होती, आपल्याला माहीत आहे. आता 9वी ते 12वीच्या 190 विषयांचा अभ्यासक्रम कमी केलेला आहे 2020-21च्या शैक्षणिक वर्षासाठी. आता वाद असा आहे की आपण हे ऑलरेडी बघितलं होतं 30% कपात. अभ्यासक्रमातून काय काय वगळलं आहे? लोकशाही, राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रवाद, नागरिकत्व, फाळणीचा इतिहास, नागरिकांचे अधिकार, मानव अधिकार, चळवळी, आंदोलनं, वन्यजीव. तर हे जे आहे ते ऑब्वियसली तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येतं की एक सिव्हिल सर्वंट आस्पिरंट म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत ते लक्षात येतं. आणि हाच सिलेबस नेमका CBSEने वगळल्यामुळे वाद सुरू झालेला आहे आणि CBSEवर टीका होते. पण CBSEने सांगितलं आहे की या बदल हा या वर्षापुरता आहे आणि त्यांनी ते क्लिअर केलं आहे. पुढच्या वर्षी सगळं शिकू, या वर्षी नाही शिकवलं तर ओके. तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की नेमकं मग कुठला सिलेबस वगळायचा होता, हे वगळायचं नव्हतं तर काय वगळायचं होतं, त्याच्यावर तुमचं मत काय आहे ते नक्की सांगा. महाराष्ट्रात 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमानुसार सह्याद्री वाहिनीवर टिलीमिली मालिका सुरू होते. हा एक चांगला इनिशिएटिव्ह बघा. MKCL नॉलेज फाउंडेशन जी आहे पुण्यातली, त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. 1ली ते 8वीच्या पहिल्या सत्रातल्या सर्व विषयांच्या मराठी माध्यमातील शिक्षणाच्या जे काही लेक्चर्स असतील तर ते सह्याद्री वाहिनीवर मोफत दाखवलं जाईल. आता हा एक चांगला याच्यासाठी आहे की बऱ्याचदा इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि मोबाईल आणि ह्या सगळ्या गोष्टी, तर हिच्यात 1ली ते 8वीचं शिकवलं जाणार आहे. सकाळपासून ते लेक्चर्स आहेत वेगवेगळ्या वर्गाचे, वेगवेगळ्या वेळेत. आता जर एकाच घरात 2 मुलं असतील, 3 मुलं असतील आणि जर सामान्य कुटुंब आहे तर ते प्रत्येकासाठी मोबाईल अफोर्ड करणं किंवा प्रत्येकाला लॅपटॉप टॅबलेट आणून देणं हे त्यांना शक्य नाही आहे. आणि ह्या लॉकडाऊनच्या काळात तर कठीणच आहे. त्याच्यामुळे हा एक चांगला उपक्रम आहे, स्तुत्य उपक्रम आहे की एकाच दिवशी वेगवेगळ्या स्लॉटमध्ये ते दाखवणार आहेत 1ली ते 8वी. विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊनच त्याचं टिलीमिली असं नाव दिलेलं आहे. 20 जुलै ते 26 सप्टेंबर असं या कालावधीत हे प्रसारित केलं जाईल. जवळपास 480 भाग याच्यात दाखवले जातील. तर तुमच्याही ओळखीचे कोणी असतील 1ली ते 8वीचे मराठी माध्यमाचे विद्यार्थी तर त्यांच्यापर्यंत ही न्यूज त्या घेऊन जा. ज्येष्ठ अभिनेते जगदीप जे आहे त्यांचं निधन झालेलं आहे, वयवर्ष 81. आणि खास लकबीमधल्या विनोदी भूमिकांसाठी ते प्रसिद्ध होते. शोले चित्रपट तुम्ही बघितला असेल तर तिच्यातला जो सुरमा भोपाली आहे तो रंगवणारे जगदीप आपल्या डोळ्यासमोरून जात नाही, है ना. आणि ती भूमिका खूपच प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्याच्यानंतर त्याच नावाचा त्यांनी चित्रपट पण काढला आणि तो खुद्द जगदीप यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्यांनी काम केलेले चित्रपट जर तुम्ही बघितले, शोले, 2 बिघा जमीन, मुन्ना, आरपार. हिंदी चित्रपटसृष्टीतले अभिनेता जे आहेत जावेद जाफरी किंवा निर्माता दिग्दर्शक नावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत. ओके, तर हे लक्षात ठेवा. करोना विषाणूचा प्रसार हवेतून शक्य आहे
32 देशातल्या 239 वैज्ञानिकांनी पुराव्यांसकट WHO ही गोष्ट दाखवून दिली आणि WHO ती मान्य केली. करोनाचा विषाणू किती फुटापर्यंत पसरू शकतो? 23 फुटापर्यंत पसरू शकतो, हे या शास्त्रज्ञांनी दाखवून दिलं. याचा अर्थ काय आहे की तुमचं 2 मीटर शारीरिक अंतर ठेवण्याचा निकष जो आहे तो फारसा प्रभावी होत नाही. ऑनलाईन वर्गांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी जे आहेत ते देशहित विरोधी आहेत असं नागपूर खंडपीठ म्हटलं आहे उच्च न्यायालय. तर हा खूप महत्त्वाचा आहे की आता याच्यामध्ये न्यायालयाची भूमिका काय, की नागरिकांनी यंत्रणेला ऑनलाईन शिक्षण पद्धतीतल्या त्रुटी दाखवून द्याव्या आणि यंत्रणा त्या दूर करेल असं न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर सगळं ऑनलाईनवरच प्रश्नचिन्ह उभं केलं की हे नको, हे असं, हे तसं, एकतर कोविड-19मुळे जी काही परिस्थिती आहे आणि त्यातल्या त्यात की काळ जो आहे त्या काळाला तुम्ही थांबवू शकत नाही. CBSEने 30% कमी केलेलं आहे. तुम्ही जर पटकन पावलं उचलून काही केलं नाही तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, गोष्टी वर्क होणार नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी सिनॅगमध्ये पण विचारलं होतं की ऑनलाईन क्लास लावावा का, त्याचं एक सेपरेट लेक्चर मी घेईल, तर ते नक्की बघा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, WHO अमेरिकेने माघार घेतलेली अधिसूचना जारी केलेली आहे. हे बऱ्याच दिवसापासून चालू होतं. 8 जुलै 2020ला WHO अमेरिका बाहेर पडण्यासंबंधी अमेरिकेने अधिसूचना जारी केली. एप्रिल 2020च्या मध्यावर जागतिक आरोग्य संघटनेला जो दरवर्षी दिला जाणारा $50 कोटी निधी होता तो अमेरिकेने बंद करून टाकला. अमेरिका दरवर्षी WHOला $50 कोटी निधी देत असे. चीन केवळ $4 कोटी देत होतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे की करोनाबाबत चीनला पाठीशी घालण्याचा आरोप अमेरिकेने WHO केला होता आणि त्यामुळेच ती मदत बंद करून ते बाहेर पडले. आता या काळातले अमेरिकेतले जे काही निर्णय आहेत त्याच्यामागं बऱ्याच अंशी जी अमेरिकेत होऊ घातलेली अध्यक्षपदाची निवडणूक आहे तीही आहे. म्हणजे लोकांना हे स्पष्टपणे दाखवून द्यायचं आहे की तुमच्या हितासाठीच आम्ही काम करतो आहे. अमेरिकेची जी अवस्था आली ती WHO झाली. का झाली, तर चीननी जे काही केलं होतं ते WHOनी पाठीशी घातलं. तर हा सगळा बराच मोठा हे आहे. पण एक तर गोष्ट आहे की WHO अमेरिकेसारखी संघटना आजच्या डेटला बाहेर पडणं हे नक्कीच जगाच्या हितानं खूप काही चांगलं नाही आहे. कारण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे निधी. $50 कोटी निधी WHOला तर ते देत असतील आणि तो बंद झाला असेल तर बरेचसे जे काही वंचित देश आहेत, अनडेव्हलप कंट्रीज आहे, आफ्रिकन कंट्रीज आहे, आशियातल्या कितीतरी आहे, तर त्यांच्यावर कुठं ना कुठं हा इम्पॅक्ट होतो. कारण WHO सारखी संघटना तिथं काम करत असते. राजगृह हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दादरमधलं निवासस्थान आहे. दादरच्या हिंदू कॉलनीमध्ये एक दुमजली राजगृह बंगला आहे, जी एक हेरिटेज बंगलो म्हणून ते डिक्लेअर आहे. ऑब्व्हियसली हेरिटेज वास्तू आहे आणि बंगल्यातल्या वस्तूंची नासधूस करण्याचं समोर आलेलं आहे. CCTV आणि त्या सगळ्या गोष्टी, त्याच्यातून तिथली सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी खूप काही चांगल्या नाही, सामाजिक सलोख्यासाठी बिलकुल नाहीत. त्याच्यामुळं काय असतं की अशा जे काही आपल्या वारसा स्थळं असतील, वास्तू असतील, त्याच्यानंतर बऱ्याचदा पुतळ्यांच्या बाबतीत पण गोष्टी होतात, पुतळ्यांची विटंबना होणं, आणि याच्यामुळे याचे रिफ्लेक्शन असतात ते आपल्याला सोसायटीमध्ये दिसतात. तर तिच्यामधून व्हायलन्स आणि त्या सगळ्या गोष्टी, तर याची काळजी घेणं फार गरजेचं असतं आणि त्याच्याकरताच गव्हर्नमेंटने आता ही सिक्युरिटीसुद्धा वाढवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्या हिच्याने अनुषंगाने न्यूजमध्ये आलेत. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही रेफरन्सेस आहेत हिस्ट्रीमधले, त्यांनी स्थापन केलेल्या संस्था विचारलेल्या आहेत आणि बेसिकच सगळंच जे काही योगदान आहे, गोलमेज परिषद असेल तर ते तुम्ही करणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर आजचा प्रश्न घ्या. नो सिंगल पर्सन, इव्हेंट और कम्युनिटी कॅन बी ब्लेम्ड फॉर द स्प्रेड ऑफ व्हायरस. क्रिटिकली ॲनालाइज. 10 मार्क 150 शब्दांसाठी. त्याच्यानंतर आजचा MPSCचा एसे घ्यावा. वुमन इन इंडियन पॉलिटिक्स. स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर टाकायचा आहे. स्पॉटलाईट रायटिंग फोरमवर हे सोडून, रायटिंग सोडून काहीच टाकायचं नाही, हे एकदम क्लिअर आहे बघा. त्याच्यानंतर जर तुम्ही मेसेज करून मग निबंध लिहित असाल तर ते काय वर्क होणार नाही आहे. साधी गोष्ट आहे की तिथं फक्त रायटिंग करून लिहून टाका, बाकी सोडून द्या सगळं. तुम्हाला खूप काही करायचं असलं स्वतःची ग्रुप काढा आणि तिथं तुम्हाला काय करायचं आहे ते करा. ओके. कारण एकाला जर ती मुभा दिली तर तिच्यातून चुकीच्या पद्धतीने ते सगळं होत राहतं, हे निदर्शनास आधीच आलेलं आहे. जागतिक अंमली पदार्थ अहवाल जो आहे, वर्ल्ड ड्रग रिपोर्ट, खालीलपैकी कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो? UNODC. ओके, तर हे लक्षात ठेवा. तर त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या राज्याने 6 जुलै 2020 रोजी स्थानिकांना खाजगी उद्योगात 75% रोजगाराचं आरक्षण देण्यासंबंधी अध्यादेश काढला? तर तो आहे हरियाणा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, आंतरराष्ट्रीय बॉक्सिंगमध्ये स्वतःच्या वयोगटामध्ये टॉपला कोण आहे? तर अमित पंघाल.
करोना विषाणूतल्या 7 प्रकारचे विषाणू मानवामध्ये रोगांसाठी कारणीभूत ठरतात. करोनाच्या 7 विषाणूंपैकी 5 प्रकारच्या विषाणूंचा उगम जो आहे तो वन्य प्राण्यात होतो. 5 नाही 3च. त्याच्यामुळे जे आहे ते फक्त अयोग्य आहे. परदेशातून आलेल्या लोकांची संख्या कमी करण्याचं विधेयक खालीलपैकी कोणत्या प्रशासनाने मंजूर केलं? तो जो देश आहे तो कुवेत आहे. पुढचं बघा आजचे प्रश्न. CAATSA कॅट्सा खालीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे? रशिया, फ्रान्स, अमेरिका, जर्मनी. जगातील सर्वाधिक निकेल व पॅलेडियमचे उत्पादन करणारी नॉरिस्कल निकेल ही कंपनी कोणत्या देशातली आहे? अमेरिका, चीन, रशिया, ऑस्ट्रेलिया. खालीलपैकी कोणते देश कुवेतशी सामायिक सीमा असलेले आहेत? म्हणजे बॉर्डर शेअर कोण करतं? ओमान, सौदी अरेबिया, इराक, इराण, कतार. फक्त इ. महाराष्ट्रात प्रोजेक्ट प्लॅटिना खालीलपैकी कोठे सुरू करण्यात आला आहे? नागपूर, मुंबई, पुणे, औरंगाबाद. गोल्डन बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठं फुलपाखरू आहे. दुसरं स्टेटमेंट आहे गोल्डन बर्डविंगची मादी ही आकाराने नरापेक्षा मोठी असते. फक्त दोन्ही यापैकी नाही. तर या प्रश्नाची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तो तुम्ही प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.